रजिस्टर करणे म्हणजे काय? रजिस्टर करणे म्हणजेच आपल्या ग्रामसंघाची नोंदणी करणे. ह्यामध्ये आपल्याला आपल्या ग्रामसंघाची माहिती नमूद करायची. उदाहरणार्थ ग्रामसंघाचं नाव, ग्रामसंघाचा NIC कोड, पत्ता, लिपिकेचा फोन नंबर इत्यादी. ही माहिती भरून झाल्यावरच आपण पुढील कामकाजाची नोंद ॲपमध्ये करू शकतो. तर आता पुढे आपण ही प्रोसेस डिटेलमध्ये बघूया. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअर ॲपमधून MSRLM VO हा ॲप डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला हा ॲप ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर रजिस्टर नोंदणी करा ह्या बटणावर क्लिक करायचं आहे. आता पुढे व्हिलेज ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन म्हणजे ग्रामसंघ नोंदणी ह्या भागामध्ये सगळ्यात पहिले ग्रामसंघाचा NIC कोड टाकायचा आहे. नंतर लिपिकेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे भरून झाल्यानंतर पुढे जनरेट OTP म्हणजेच OTP निर्माण करा ह्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही लिपिकेचा जो मोबाईल नंबर वरती टाकला होता त्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल. तो OTP आपल्याला एंटर OTP ह्या ठिकाणी टाकायचा आहे. आता आपल्याला व्हेरीफाय या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजेच पुढे यावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला व्हिलेज ऑर्गनायझेशन डिटेल्स म्हणजे ग्राम संघटनेची माहिती ह्या भागामध्ये आपल्या ग्रामसंघाची माहिती भरायची आहे. व्हिलेज ऑर्गनायझेशन नेम मध्ये येणार आपल्या ग्रामसंघाचं नाव. त्याखाली ग्रामसंघाचा पॅन नंबर टाकायचा आहे. हा कंपल्सरी नाही, पण असेल तर तुम्ही टाकू शकता. आपण ज्या प्रभाग संघाला जोडले आहोत त्या प्रभाग संघाचा टॅली सिरियल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं. टॅली सिरियल नंबर जर बरोबर असेल तर ग्रीन कलरमध्ये मेसेज येईल आणि नेक्स्ट म्हणजे पुढे या बटणावर क्लिक करता येईल. जर तो चुकलाच तर रेड कलरमध्ये दिसेल आणि तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल्स पत्ता हे विचारलं जाणार. ह्यामध्ये ॲड्रेस 1 ह्याच्यामध्ये आपल्या ग्रामसंघाचा पत्ता टाकायचा आहे. पिनकोड जो असेल तो इथे टाकायचा आहे. हे भरल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून पुढे जायचं आहे. आता आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे काय तर संपर्क तपशील ही माहिती भरायची आहे. म्हणजे यामध्ये सर्वात प्रथम लेखापालचे नाव आणि त्याखाली त्याचा मोबाईल नंबर भरायचा. त्याचप्रमाणे सचिव, अध्यक्ष, CRP आणि CC यांचे देखील अनुक्रमाने नाव येणार आणि त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा आपण खाली नोंदवणार. हे भरून झालं की सेव्ह या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला युजर कोड विचारला जाणार. युजर कोड हा आपला NIC कोड असणार आणि पासवर्ड म्हणजे मोबाईल नंबर असणार जो तुम्ही सुरुवातीला टाकला होता आणि ज्याच्यावर तुमचा OTP आला होता. हे टाकून झाल्यावर लॉग इन म्हणजेच काय तर प्रवेश करा ह्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे वरती डाव्या बाजूला 3 आडव्या रेषा असलेलं एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर चेंज कंपनी ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या ग्रामसंघाचं नाव दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला परत एकदा छोटंसं क्लिक करायचं आहे. आता आपण बनवलेली कंपनी आपल्याला दिसेल. ह्यामध्ये आपण पुढील कामकाजाला सुरुवात करू शकतो. अशा प्रकारे आपली ग्रामसंघ नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.